हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 248 ज्ञानी. अफलातून नगरीच्या नदीकिनारी शेती लागवडीची जागा होती. नदीच्या पलीकडील किनाऱ्यावर जंगल होते. एका सकाळी महादू आपल्या शेतात खुरपणी करत होता. त्याचे लक्ष सहजच नदीच्या पलीकडील किनाऱ्याकडे गेले. तेथे एका झाडाखाली एक भगवी वस्त्रे नेसलेला बैरागी शांत बसलेला त्याला दिसला. त्याला नवल वाटले. त्याने बाजूच्या शेतात काम करणाऱ्या आणखी 4 जणांना बरोबर घेऊन होडी नदीच्या पलीकडील किनाऱ्यावर नेली. पाहतात तर तेथे खरोखरच एक बैरागी होता. बैराग्याला ते गावकरी दिसताच त्याने त्यांची चौकशी केली. देवाचे भजन गाऊन आणि त्या सर्वांकडून म्हणवून घेतले. झाले. हा म्हणता ही बातमी गावात पोहोचली. दुसऱ्या दिवसापासून गावातील लोक होडीने नदीच्या पैलतीरी जाऊन भजन कीर्तन करू लागले. ते त्या बैराग्याला जेवणही नेऊ लागले. हळूहळू सारा गाव नित्यनियमित नदीच्या पैलतीरी भजनाला जाऊ लागला. इकडे गावातील देऊळ ओस झाले. पंडितांच्या कथा कीर्तनाला कोणी येईना. तेव्हा पंडित फार चिंतेत पडले. त्यांनी गावातील लोकांना सांगून पाहिले, अशिक्षित अडाणी गवार बैराग्याच्या नादाला लागू नका. देवाचा कोप होईल. त्या बैराग्याला काहीही शास्त्र येत नाही. त्याला मंत्र येत नाहीत. परंतु ह्याचा काहीही परिणाम झाला नाही. गावातील लोक बैराग्याकडे जातच राहिले. आता मात्र पंडितांना राहावेना. त्यांनी दुपारच्या वेळेला गावातील नावाड्याला सांगून एक होडी केली आणि ते नदीच्या पलीकडील किनाऱ्यावर त्या बैराग्याला भेटायला आणि मुख्य म्हणजे त्याला खडसवायला गेले. पंडितांना पाहिल्यावर त्या बैराग्याने पंडितांचे पाय धरले आणि त्यांचा मोठा मान राखून त्याने त्यांना बसायला आसन दिले. त्याने पाय धरलेले पाहून पंडित जरा सुखावले. पंडितांनी त्याला संस्कृतमधून काही विचारले. तेव्हा बैराग्याने सांगितले की तो शिकलेला नाही. मग मात्र पंडितांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले. शास्त्र येत नाही तर गावातील लोकांना नादी कशाला लावतोस? त्यांना चुकीची उपासना करायला लावून पाप करायला लावतोस कशाला? असेच काहीतरी बोलून पंडित होडीत बसून नदीच्या दुसऱ्या किनाऱ्याकडे येऊ लागले. इतक्यात त्यांनी पाहिले की तो बैरागी नदीच्या पाण्यावरून धावत धावत त्यांच्याकडेच येत आहे. पंडित हैराण झाले. ते आ वासून पाहतच राहिले. बैरागी त्यांच्याजवळ आला आणि नम्रतेने म्हणाला की जाताना आपल्याला नमस्कार करायचा राहूनच गेला. त्याबद्दल मला माफ करा. आपले पाय इकडे करा म्हणजे मला नमस्कार करता येईल. पंडितांनी आपले पाय आवरले आणि त्या बैराग्याचे पाय धरले. कथामृत 249 करमणूक. एकदा एका खेडेगावात रामनवमीचा सण चालू होता आणि त्यानिमित्त रात्री रामलीला सादर केली जाणार होती. त्या काळी स्त्रिया नाटकातून कामे करत नसत. बायकांच्या भूमिका पुरुषच करत असत. रामलीलेचा कार्यक्रम रात्री 8 वाजता सुरू होणार असे जाहीर केले जाई. प्रत्यक्षात मात्र हा कार्यक्रम रात्री 10 वाजता सुरू होत असे. त्या काळी हे असे सणवार आणि ही अशी गावकीची नाटके हेच एकमेव करमणुकीचे साधन असे. रात्रीचे 11 वाजले तरी कार्यक्रम काही सुरू होईना. संयोजकांच्या नावाने हाका मारून लोकांनी ओरडायला सुरुवात केली. तेव्हा पडदा वर घेऊन संयोजक पडेल चेहऱ्याने स्टेजवर आले आणि त्यांनी जाहीर केले की सीतेचा पार्टी मिशा उतरवायला तयार नाही. आम्हाला मिशी असलेली सीता चालणार नाही. आयत्यावेळी सीतेचे काम करायला दुसरा कोणी तयार नाही. तेव्हा नाटक रद्द करण्यात येत आहे. हे ऐकताच प्रेक्षकातून काही धटिंगण आत गेले. त्यांनी त्या सीतेच्या पार्ट्याला धरून स्टेजवर आणला आणि न्हाव्याला बोलवून त्याच्या मिशा भादरल्या. डोक्यावरचे पूर्ण केस काढले. त्याला भरपूर मार दिला
आणि हे करमणुकीचे नाट्य पाहून मंडळी आपापल्या घरी निघून गेली. अशाच एका रामनवमीच्या उत्सवात रामाचे काम करणारा पार्टी नाटक सुरू व्हायची वेळ आली तेव्हा भरपूर दारू पिऊन तर्र झाला आणि रंगपटात मद्यधुंद अवस्थेत आडवा झाला. हे समजताच लोकांनी त्याच्या अंगावर थंडगार पाणी ओतले, त्याला यथेच्छ चोप दिला आणि गाई म्हशींच्या गोठ्यात रात्रभर कोंडून ठेवला. आयत्यावेळी रामाचे काम करणारा दुसरा पार्टी मिळाला, त्यामुळे रामलीला साजरी झाली. हळूहळू जमाना बदलला आणि गावातील तरुणी नाटकातून कामे करू लागल्या. एका गावात एक फार सुंदर तरुणी सीतेचे काम फारच छान करत असे. तसेच रामाचे आणि रावणाचे काम करणारे 2 तरुण चांगले नट होते. त्यामुळे सलग 6 वर्षे हेच 3 पार्टी कामे करत असत. आता ही तरुण मंडळी वयात आली होती आणि मधल्या काळात सीतेचे आणि रावणाचे मेतकूट जमले होते. परंतु घरच्यांची परवानगी कशी मिळवायची असा प्रश्न निर्माण झाला. त्यावर रामाने त्या दोघांना सल्ला दिला आणि त्याप्रमाणे वार्षिक रामलीलेच्या उत्सवात गोंधळ झाला. रावणाने भर स्टेजवर शिवधनुष्य मोडून टाकले आणि पण जिंकला, म्हणून सीतेचे लग्न त्याच्याशी लावून द्यावे असा हट्ट धरला. याला खुद्द सीता आणि रामाने अनुमती दर्शवली. बिचारा जनक अवाक झाला. लोकांनी शिट्ट्या मारून आणि टाळ्या वाजवून धमाल उडवून दिली. शेवटी त्या दोघांच्या आईवडिलांनी त्याला संमती दिल्यावर पुढील नाटक सुरू झाले. हरी ओम.